गावात आज शिमग्याचा सण होता म्हणून पूनम आणि निलेश मुलांसहित गावी आले होते. पण इथे गावी आल्यावर घरात सण सोडून भलतेच रामायण चालू होते. हे काय आहे पूनम? मी काय ऐकत आहे? तू अविनाशला तुझ्या शहरातल्या घरी शिकण्यासाठी घेऊन जायला नकार दिलासच कसा? मी जे ऐकलं ते खरं आहे का? तू त्याची काकू आहेस ना, मग त्याचा तुझ्यावर अधिकार नाही का? आणि जर तुला त्याच्या तुटपुंजा खर्च परवडत नसेल तर तुझा शहरात एवढं कमवण्याचा काय उपयोग, ज्याचा आम्ही उपभोग सुद्धा घेऊ शकत नाही. तू तुझ्या पैशांवर सापासारखी बसून तुझ्या जावेच्या मुलाच्या शिक्षणाची शत्रू बनशील का? सासू पूनमला रागाने म्हणाल्या. आई, मी तुमच्या आवडत्या नातवाच्या शिक्षणाच्या आड काय येऊ? मी फक्त त्याला हॉस्टेलमध्ये ठेवण्यासाठी सांगत आहे. पूनम तिचा पदर खोचत म्हणाली. जवळच उभ्या असलेल्या रोहिणीनेही म्हणजेच पूनमच्या जावेने हात हलवत म्हटले, अहो आई, राहू द्या. आपण जिला आपलं समजत होतो तीच आपल्याला परक समजत आहे. थांब रोहिणी, अगं मी माझ्या नातवाला हिच्या घरी थोडीच पाठवत आहे, माझ्या पोटच्या मुलाच्या घरी पाठवत आहे. ही पूनम खूपच आगाऊ आहे, स्वतःला खूपच शहाणी समजतीये. एकतर माझ्या नातवाला घरी ठेवण्यास नकार देत आहे आणि त्याहूनही वरती त्याला वसतिगृहात ठेवण्याचा सल्ला देत आहे. मला सांग, तिथे शहरात सगळ्या सुखसुविधा आहेत, शिक्षण आहे, आणि जर तू माझ्या नातवाला तुझ्या घरी ठेवायला तयार नाहीस तर तिथे शहरात आपलं माणूस असलेला काय उपयोग? तू जे काही बोलतीये ते माझ्या मोठ्या मुलाला समजलं तर तो खूप संतापेल. पूनमची असं बोलण्याची हिंमतच कशी झाली? असं बोलेल. घरातल्या थोरल्या मुलाच्या राकेशच्या बोलण्याला काही किंमत आहे की नाही? सासू रागाने पूनमला म्हणाल्या, हे बघ पूनम, तू सर्वात लहान आहेस आणि तशीच राहा. तुझं जास्त डोकं चालवण्याची गरज नाही. तुझ्या अशा या तुसडेपणामुळे दोन्ही भावांमधील नातं बिघडेल. आणि तसही तुला कोणता खर्च येणार आहे माझ्या नातवाला सांभाळण्याचा? त्याची कॉलेजची फी तर माझा मुलगा भरणार आहे. धान्य पण आम्ही तुला तसंही पाठवतोच की. राहिला प्रश्न फक्त भाजीचा. पूनम म्हणाली, अहो आई, राहण्याची आणि खाण्याची गोष्ट असती तर चाललं असतं, पण गेल्या वेळी तुम्ही सतीशच्या राहण्याची सोय आमच्याकडे केली, पण त्यानंतर काय झाले? राकेश दादांनी फक्त त्याची कॉलेजची फी भरली, पण कोणीही कधीही कोचिंग किंवा कॉलेजच्या प्रवासासाठी त्याला पैसे दिले नाहीत. कधी त्याला पुस्तकाची गरज असायची तर कधी दुसऱ्या कशाची. कधी कॉलेजच्या सेमिनारसाठी बाहेर जावं लागायचे, आम्ही त्याचा सर्व खर्च भागवत होतो. आणि त्याशिवाय गावातून कोणीतरी त्याला महिन्यातून भेटायला यायचे, आणि जरी ते आले तरी ते एकटे येत नसत. ते त्यांच्यासोबत 3-4 लोकांना घेऊन येत असत. शहरात आल्यानंतर खाण्यापिण्याशिवाय आम्हाला त्यांना फिरायला घेऊन जावं लागत होतं. ते लोक गावी निघाले की त्यांना भरभरून सामान द्यावे लागत असे, कारण त्या वस्तू गावात मिळत नाहीत. नाही दिलं तर ते इथे येऊन तुमच्याकडे तक्रार करायचे की मी त्यांच्याशी चांगलं वागलं नाही, आणि तुम्ही लगेच फोन करून म्हणायचा की तुझ्यामुळे आमची मान खाली गेली. आलेल्या पाहुण्यांसाठी थोडा काय खर्च करतेस की लगेचच तुझं घराचं बजेट कसं कोलमडतं ग? एखादं काम सांगितलं की सतीशला राग यायचा. माझी मुलेही त्यांचे काम स्वतः करतात, की त्यांच्यापेक्षा लहान आहेत. हे सगळं पूनम रोहिणीकडे पाहत म्हणाली. तेव्हा रोहिणीने रागाने तोंड फिरवले. हे पाहून पूनम तिच्या सासूला म्हणाली, हे बघा आई, मी स्पष्टपणे सांगत आहे, इतका खर्च आम्हाला परवडणार नाही. माझी मुले आता कॉलेजमध्ये आहेत, आमचेही स्वतःचे खर्च आहेत. शेवटी नोकरीशिवाय आमच्याकडे उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नाही. पूनमचे लांबलचक भाषण ऐकल्यानंतर सासू सरिता चिडून म्हणाल्या, तुम्ही दोघे नवरा बायको नोकरी करता, इतका पैसा कमवता, तरीही तुम्ही नेहमीच खर्चाबद्दल तक्रार करता. शहरात मजा करण्यासाठी फिरण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, पण कुटुंबावर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. माफ करा आई, मग काय झाले? जरी आम्ही दोघं कमवतो तर शहरात राहणाऱ्या लोकांचेही खर्च असतात. तिथे एकही गोष्ट फुकट मिळत नाही. एकाचा पगार फ्लॅटचा हप्ता आणि मुलांची फी भरण्यासाठी जातो, तर दुसऱ्याचा पगार घर खर्चाला लागतो. आम्हाला सर्व काही खरेदी करावे लागते. अगदी पाणीही मोफत मिळत नाही. पूनमला प्रत्युत्तर देताना रोहिणी चिडून म्हणाली, तुम्ही आज घर खर्चाबद्दल बोलत आहात, तर मी तुम्हाला सांगते की आम्ही इथे मोफत राहत नाही, आम्हीही खर्च करतो. आणि त्याहूनही वर तुम्ही शहरात गेला आहात आणि तिथे स्थायिक झाला आहात. आता कुटुंबातील सर्व व्यवहार म्हणजेच देणं घेणं आम्हाला सांभाळावं लागतं. पूनम म्हणाली, हो का ताई? व्यवहारात तुम्हाला फक्त घ्यायचं आहे, देण्याच्या बाबतीत तर समान वाटा आहे.
त्यामुळे आम्ही व्यवहार एकटेच करतो असे म्हणू नका. आम्ही अनेक कार्यक्रमांना उपस्थितही राहत नाही, पण तरीही आम्ही पैसे देतो, कारण तुम्ही आमच्याकडून अर्धा खर्च मागता. पूनम आज तोडीस तोड उत्तर देत होती. हे पाहून रोहिणी चिडून आत गेली. सासू सरिताही उदास चेहऱ्याने बसल्या, पण पूनमने आज कोणाला समजावण्याचा प्रयत्न केला नाही. मागच्या वेळीही असंच घडलं होतं. जेव्हा अविनाशचा मोठा भाऊ सतीश त्याच्या काका काकूंकडे शिक्षण घेण्यासाठी शहरात आला, तेव्हा तो तिथे फक्त 1 वर्षच राहिला. अभ्यासात त्याचे मन रमेना. नंतर त्याने अचानक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला, म्हणून तो त्याचे शिक्षण अर्धवट सोडून दुसऱ्या शहरात गेला. मोठ्या दादांनी कॉलेजची फी भरून त्यांची जबाबदारी पार पाडली, पण पूनम आणि निलेश यांना त्याची क्लासची फी, बसचा पास, जेवण आणि पॉकेट मनी यासह सर्व खर्च उचलावा लागत असे. कधी त्याची कॉन्फरन्स असायची, कधी कधी कॉलेजची सहल जायची. दररोज काही ना काही खर्च असायचाच. यामुळे पूनमचे घरचे बजेट पूर्णपणे कोलमडायचे. कधी राकेशचे मामा आणि मावशी त्याला भेटायच्या निमित्ताने 3-4 दिवस येऊन राहायचे. त्यावेळी पूनमला त्यांची उठबट करण्यासाठी ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागायची. जर त्यांना शहरात फिरायला नेले नाही, तर तिची जाऊ रोहिणी नाराज व्हायची. आलेले पाहुणे सुद्धा सांगायला अजिबात संकोच करत नसायचे की आम्ही एवढ्या लांब शहरात आलोय, तर आम्हाला पण इथली चांगली स्थळं दाखवा. आम्हाला सुद्धा या शहराचं वैभव पाहू द्या. त्यामुळे पूनम आणि निलेशला रजा घ्यावी लागायची. कधी पाहुणचारात काही कमी झालं, तर सासू 2-3 दिवस फोन करून पूनमला त्रास द्यायच्या. तुम्ही आम्हाला लाज आणत आहात. शहरात येताच तुमचा वडीलधाऱ्यांबद्दलचा आदर कमी झाला आहे. आलेल्या पाहुण्यांवर थोडा पैसा खर्च झाला, तर लगेचच तुमचा खजिना संपणार नाही. आणि जर तुमच्याकडे पैसे नसेल, तर मला मागत जा. मी अजूनही जिवंत आहे. एवढं सगळं पूनम आणि निलेश करून सुद्धा सतीशने त्याचे शिक्षण अर्ध्यावर सोडले आणि यांच्यामुळे शिक्षण सोडलं असं नाव खराब करण्यात आलं. त्याची काकू त्याला घरकाम करायला लावायची, त्यामुळेच तो नीट अभ्यास करू शकत नव्हता. आता त्याला त्याच्या आयुष्यात काहीतरी करायलाच पाहिजे, म्हणून तो व्यवसाय करत आहे. हे सर्व ऐकून पूनमला खूप वाईट वाटले. त्या क्षणी तिने ठरवलं की जर तिच्या जावेने तिच्या धाकट्या मुलाबद्दल, अविनाशबद्दल विचारले, तर ती याचा बदला घेईल. आणि आज अगदी तसंच घडलं. जेव्हा तिने नकार दिला, तेव्हा सर्वांना वाईट वाटले. थोड्या वेळाने निलेश आणि त्याचा मोठा भाऊ राकेश घरी आले. सरिता अजूनही रागवलेल्या होत्या. जेव्हा निलेशने विचारलं, अगं आई, काय झालं? तुला कसला इतका राग आलाय? तेव्हा सरिता यांनी रागाने उत्तर दिले, तुझ्या बायकोची अविनाशला तुझ्या घरी शिक्षणासाठी ठेवण्यास नकार देण्याची हिंमतच कशी झाली? तिने माझ्या नातवाबद्दल असा निर्णय कसा घेतला? तू तुझ्या बायकोला समजावू शकत नाही का? आज ती तिच्या सासरच्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करत आहे. ती तुम्हा दोन्ही भावांच्या नात्यात कटुता निर्माण करेल. सरिता यांचे बोलणे ऐकल्यानंतर निलेशला समजले की नक्की काय झालं असेल. मग मोठा भाऊ राकेशही बोलला, निलेश, तुला वाटत नाही का की तू तुझ्या बायकोला जास्त स्वातंत्र्य दिलं आहेस? निलेशने राकेशला अतिशय नम्रपणे उत्तर दिले, दादा, माझी बायको माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून चालते. जेव्हा ती घर खर्चात माझ्या सोबत उभी राहते, जेव्हा ती माझे घर बांधण्यात माझ्या सोबत उभी राहते, तेव्हा तिला दाबणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे. तिलाही घरातील निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार आहेत. मग सरिताकडे वळून तो म्हणाला, आई, पूनम आणि मी घर कसं चालवतो हा आमचा खाजगी विषय आहे. आम्ही श्रीमंत कुटुंबातून नाही आहोत. आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत. आमचेही खर्च नाहीत का? आम्हाला नोकर परवडत नाही. पूनमला घरकामात हातभार लागावा म्हणून आमची मुलं आणि मी एकत्र मिळून घरकामात मदत करतो. उद्या जर आम्ही अविनाशला कुटुंबातील सदस्य मानून त्याला घरकाम करायला सांगितलं, तर तुम्ही लोकच आमची लाज काढाल. पुढे जाऊन त्याने त्याच्या मोठ्या भावाप्रमाणे व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला, तर त्याला शिक्षण घेण्यापासून रोखल्याबद्दल आम्हाला संपूर्ण गावात बदनाम केलं जाईल. आता आम्ही पुन्हा तीच बदनामी सहन करणार नाही. पूनम चुकीची नाही. मी तिच्या सोबत आहे. जर तुम्हाला अविनाशला शिक्षण द्यायचे असेल, तर त्याला वसतिगृहात ठेवा आणि स्वतःच्या जबाबदारीवर त्याला शिक्षण द्या, असं म्हणत निलेशने हात जोडले. निलेशकडून कोणालाही हे अपेक्षित नव्हते. त्याच्या ठाम भूमिकेने सरिता आश्चर्यचकित झाल्या. शेवटी निलेशला कोणीही उलट प्रश्न करू शकले नाही आणि सर्वजण गप्प राहिले. शिमग्याचा सण झाला. निलेश आणि पूनम पुन्हा शहरात जायला निघाले, पण आज त्यांच्या बरोबर घरातील कोणीच नीट बोलत नव्हतं. त्यांनीही आपली बॅग भरली आणि निघाले. 2 महिन्यांनी अविनाशचा निकाल लागला.
त्याने इंजिनिअरिंगचा फॉर्म भरला आणि त्याला पूनम आणि निलेश राहत असलेल्या घराजवळच कॉलेज मिळालं. पण त्याने वसतिगृहातच राहून त्याचं शिक्षण पूर्ण केले. वसतिगृहात राहिल्यामुळे त्याला त्याच्या जबाबदारी आणि परिस्थितीची जाण राहिली. निलेश कधी कधी त्याला वसतिगृहात भेटायला जायचा किंवा कधी कधी आठवड्याच्या शेवटी तो त्याच्या काका काकूंच्या घरी यायचा. घरातील नात्यांमध्ये थोड्या दिवस कटुता होती, पण हळूहळू सर्वजण या गोष्टी विसरू लागले. अविनाशने मात्र शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवली. आज घरातील सर्वांनाच अविनाशचा हेवा वाटत होता. त्याचबरोबर पूनम आणि निलेशच्या या निर्णयाचा घरात सगळे आदर करू लागले. मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला या कथेतून असं शिकायला मिळतं की शहरात राहणाऱ्या लोकांकडे खूप पैसा असतो आणि त्यांच्याकडे कोणत्याच सुखसोयींची कमी नसते, असं गावाकडे राहणाऱ्या प्रत्येकाला वाटत असतं. पण त्या सुखसोयी मिळण्यामागे किती कष्ट असतात ते पण आपण समजून घेणं गरजेचं असतं. कमावणाऱ्याचा पैसा जास्त दिसत असला तरी खर्चही तितकाच असतो. शहरात राहणाऱ्या माणसांना पाणीही विकत घ्यावं लागतं. मित्रांनो, तुम्हाला पूनम आणि निलेशचा निर्णय योग्य की अयोग्य वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास कथेला लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनव्या कथांसोबत. धन्यवाद.